नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. वन्स अगेन आय वेलकम यू इन आवर इंग्लिश लेक्चर. आता मागच्या सुरुवातीला आपण ज्यावेळी आपला पहिला तास होता, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी आपण काय पाहिलं होतं बघा. तर आपण पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल आपण पाहिलं होतं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक पेज नंबर 9 वरती, on the page number 9 we have talked about the parts of speech. तुम्हाला मी अभ्याससुद्धा दिला होता की काय करायचं होतं. तुम्ही तो जो ट्री आहे तो ट्रीसुद्धा काढायचा होता. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं, तर हा पुन्हा एक दुसरा आपण लेसन पाहिला. त्यामध्ये बघा आपण काय पाहिले बघा, त्या लेसनचं नाव होतं लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. हे जे 2 लेसन आपण पाहिले. आता हा लेसन संपल्यानंतर पेज नंबर 16 वरती तुम्हाला काय आहे, एक लँग्वेज स्टडी म्हणजेच भाषा अभ्यास असा एक पाठ आहे. ठीक आहे. आता हा पाठ पाहिल्यानंतर त्या पाठामध्ये बघा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. बघा, शब्दांच्या जातीबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्या कोणकोणत्या आहेत बघा. आता त्यातपूर्वी ऑल द वर्ड्स इन इंग्लिश लँग्वेज बिलॉंग टू अ वर्ड क्लास कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच. आता इथं नेमकं काय, तर इंग्रजी भाषेतील बघा, इंग्रजी भाषेतील संपूर्ण शब्द, काय म्हणते मी, संपूर्ण शब्द एका कॅटेगरीतील आहेत. तर ती कोणती आहे, काय म्हटलं मी, इंग्रजी भाषेतील ऑल द वर्ड्स इन द इंग्लिश लँग्वेज बिलॉंग टू वर्ड क्लास कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्रजी भाषेतला कोणताही शब्द घ्या, तो शब्द पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये मोडतोच. असा एकही शब्द तुम्हाला पाहायला मिळणार नाही की ज्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच नसणार आहे. प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला इथं पार्ट्स ऑफ स्पीच पाहायला मिळेल. ठीक आहे. आता बघा कोणकोणते आहेत पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याकडे. देर आर 8 मेन पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. जर आपण पाहायला गेलं, कोणतीही भाषा घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या, इंग्रजी घ्या, कन्नड घ्या, भाषा म्हटले काय आले, तिथं पार्ट्स ऑफ स्पीच आले. मग पार्ट्स ऑफ स्पीच म्हटल्यानंतर जवळजवळ एकूण 8 प्रकार आहेत बाळांनो. किती प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत. प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला 8च प्रकार पाहायला मिळते. या 8ही प्रकार आपण द पार्ट्स ऑफ स्पीच या पोएममध्ये, या छोट्याशा पोएममध्ये आपण पाहिलेले आहेत. कोणकोणते पाहिलेत बघा, एक छोटीशी उजळणी आपण. पहिला, नाउन्स, वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब्स, प्रोनाउन्स, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. ठीक आहे. असे हे 8 आपण काय पाहिलेत, तर ह्या शब्दांच्या जाती म्हणू आपण, किंवा पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाहिलेले आहेत. आता पहिली आहे नाउन, म्हणजे नाम. थोडासा आपण कलर चेंज करू. नाउन म्हणजे नाम. त्यानंतर वर्ब्स, क्रियापद. ॲडजेक्टिव्ज, विशेषण. त्यानंतर येतं ॲडवर्ब, पुन्हा ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषण. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. त्यानंतर कंजंक्शन्स, उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचं आहे ते इंटरजेक्शन्स म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. आता मराठीमध्ये तुम्ही यांचा अभ्यास केला असणार, मग मराठीमध्ये तुम्ही हे नक्कीच याचा अभ्यास केला असणार. इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. वी हॅव टू स्टडी अबाउट दीज 8 पार्ट्स ऑफ स्पीच. याचे स्पेलिंगसुद्धा बघा, NOUNS. नाउन्स,
VERB वर्ब म्हणजेच क्रियापद. ADJECTIVES ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. त्यानंतर ADVERBS ॲडवर्ब्स म्हणजेच काय, क्रियाविशेषण. त्यानंतर आहे प्रोनाउन. PRONOUN प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. प्रिपोजिशन. PREPOSITION प्रिपोजिशन म्हणजेच काय म्हटलं आपण, शब्दयोगी अव्यय. त्यानंतर कंजंक्शन. CONJUCTIONS कंजंक्शन्स म्हणजेच उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचं आहे बाळांनो इंटरजेक्शन. INTERJECTIONS इंटरजेक्शन्स. याचा उच्चार बघा, इंटरजेक्शन, इंजेक्शन नव्हे. काय आहे, इंटरजेक्शन्स म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. तर असे आहेत आपले हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच. आपल्याला आज सगळे अभ्यासायचे नाहीत, डोंट वरी अबाउट दॅट. आपण सगळ्याचा अभ्यास करणार नाही. तर फक्त कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, फक्त नाऊनचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर मग आपण नाऊनचा अभ्यास करणार आहोत. आता बघा, नाऊन इज the part of speech that names person, place, animal or thing. काय बघा, noun is a part of speech that names a person, place, animal or thing. noun म्हणजे एक अशी शब्दांची जात आहे की जी काय करते, एका व्यक्तीचं नाव, एका ठिकाणाचं नाव, प्राण्याचं नाव आणि वस्तूचं नाव आपल्याला सांगते. किंवा व्यक्तीला नाव दिलेलं असतं, एका ठिकाणाला नाव दिलेलं असतं, एका प्राण्याला नाव दिलेलं असतं आणि एका वस्तूला नाव दिलेलं असतं. मग हे प्रत्येक व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजेच काय आहे, तर नाव. ओके, कळालं? ठीक आहे. बघा आता बॉय, इथं तुमच्यासमोर दिस इज अ बॉय, मुलगा आहे. डॉग आहे, ॲनिमल, रेड फोर्ट, प्लेस आहे आणि थिंग. बघा आता बॉय इज अ पर्सन, जस्ट होल्ड ऑन अ मोमेंट. बॉय काय झाला, पर्सन, डॉग, ॲनिमल आणि प्लेस रेड फोर्ट. बरोबर, म्हणजे बॉय एका मुलाला नाव दिलं, रमेश द्या, सुरेश द्या, काहीही द्या. डॉग टफी, डॉग कुत्र्याचं नाव आपण बघा, टफी म्हणतो, राजा म्हणतो, सर्जा म्हणतो, इवन टॉमी म्हणतो, बरीचशी नावं असतात. ठिकाण रेड फोर्ट दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. थिंग वस्तू, पेन, पेन्सिल, रबर, काही तुम्ही म्हणू शकता. ही सगळी काय झाली, तर ही नावं आहेत बाळांनो. मग पुन्हा एकदा माझ्यासोबत म्हणा तुम्ही डेफिनेशन. नाउन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. म्हणजे एका व्यक्तीला, एका ठिकाणाला, एका प्राण्याला आणि वस्तूला दिलेलं नाव म्हणजेच नाउन. फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं, बॉय, डॉग आणि रेड फोर्ट. ओके, अंडरस्टूड. चला पुढे जातोय आपण. आता नाउन. आता नाउन म्हटलं की काय आहे, त्याचे एकूण 4 प्रकार आहेत बाळांनो. ते 4ही प्रकार आपल्याला बघायचे नाहीत. तर तुमच्या पुस्तकात पेज नंबर 16, किती, पेज नंबर 16, इथं बघा 2च प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. कोणकोणते आहेत ते, एक कॉमन दिलेलं आहे आणि दुसरा प्रॉपर नाउन दिलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही अकुलकाचा लेसन पाहिला, लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड असं म्हटलेलं आहे. लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड, लहान मुले ह्या मोठ्यांच्यापेक्षा खूप हुशार आहेत, अशा नावाचा लेसन आहे. आणि पेज नंबर 16वरती तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे टाईप्स ऑफ नाउन्स.
याच्यामध्ये बघा कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन हे दोन इथं आपल्याला शिकायचे आहेत. चला पुढे जातोय आपण. आता कॉमन नाऊन, जनरल नेम. जनरल, कॉमन म्हणजे सामान्य, बरोबर. इथं जनरल सामान्य आपण म्हणू, सामान्य. जनरल सामान्य नेम, सामान्य नाव आहे एखादी व्यक्ती. आता इथं पर्सन, ही काय बघा, ही काय आहे, पर्सन. ही कोण आहे, मनुष्य आहे. मेल आहे का फिमेल आहे, मेल आहे. वेदर इट इज मॅम ऑर फिमेल. मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री. पर्सन एक व्यक्ती, कोणी असू शकते, मेल ऑर फिमेल. मेल आहे, पर्सन आहे, व्यक्ती आहे ती. मग इथं व्यक्ती. त्यानंतर बघा आणखीन इथं बघा पर्सन आहे, प्लेस आहे, ॲनिमल आहे. इथं तुम्हाला पहिल्यांदा एक व्यक्ती दिसते, त्यानंतर शाळा आहे इथं, आणि इथं प्राणी आहे. दोन प्राणी आहेत, एक बकरी आहे, आणि तिथं काय दिसते, छोटासा टेडी बियर तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथं जनरल नाव आहेत त्यांची. हा व्यक्ती आहे, माणूस आहे, आपल्याला माहिती आहे. हे ठिकाण आहे, काय हे ठिकाण, शाळा आहे, शाळा असेल, एस टी स्टँड असेल, किंवा एखादी बिल्डिंग असेल, काही असेल. त्यानंतर आणि ह्या इथं दोन प्राणी आहेत. पहिला प्राणी एखादी बकरी आहे आपल्यासमोर, आणि एखादा टेडी बियर इथं छोटासा दिलेला आहे, किंवा बियर, अस्वल आहे आपण म्हणू त्याला. अस्वलाचे ते चित्र आहे. तर मला सांगा, इथे तुम्हाला कुठं सांगितले का धिस इज अ मिस्टर सुरेश, असं इथं तुम्हाला सांगितले का, इथं व्यक्ती त्याचं नाव सांगितले का, नाही. फक्त काय सांगितलं आहे, पर्सन, माणूस, व्यक्ती. ठिकाण, दिस इज जनता हायस्कूल असं सांगितले का तुम्हाला, नाही. फक्त प्लेस, ठिकाण सांगितलेलं आहे. आणि इथं ॲनिमल. मग आता ज्यावेळी व्यक्तीला फक्त एखादं ठिकाण, जनरल नाव, जनरल कॉमन, जसं तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय, जनरलचा डब्बा असतो बघा. जनरल म्हणजे सगळे जातात तिथं, सगळे, लहान असू दे, मोठा असू दे, तिकीट काही असू दे, बसायला जागा नसते, कच्च गर्दी भरलेली असते. ही गर्दी आपण म्हणू त्याला, ठीक आहे, जनरल. आणि तेच AC टायर, 2 टायर, 3 टायर बघा, तिथं तुम्हाला गर्दी पाहायला मिळत नाही, मोजकेच लोक पाहायला मिळतात. असं ही जनरल आपण म्हणू, जनरल, ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल, ही इज अ क्लाउन. पहिलं वाक्य काय आहे, क्लाउन म्हणजे जोकर. ही इज अ क्लाउन. जनरल नेम फॉर अ पर्सन. आता सर्कसीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, हा जो जोकर आहे, जोकर तुम्हाला सर्कसीमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याचं काय काम आहे, क्लाउन, लोकांना हसवणे, लोकांचं मनोरंजन करणे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, ही इज अ क्लाउन. मग हा एकटाच आहे का, नाही, त्याच्यासोबत अजून दुसरे असू शकतील, बरोबर, अजून असू शकतील, एक 3-4 असू शकतील क्लाउन. 3-4 असतील, 4-5 असतील, 6 असतील. ह्या सगळ्यांचं मिळून काय आहे, तर लोकांचं मनोरंजन करणे, लोकांना हसवणे, लोकांना आनंदित करणे, लोकांना प्रफुल्लित करणे, हे यांचं नाव नाही. आणि म्हणून ह्या तीनही लोकांना काय म्हटले, तर क्लाउन असं म्हटलेलं आहे. म्हणून क्लाउन म्हणजेच काय झालं, जनरल नेम. त्यालाच आपण कॉमन नाऊन म्हणतो, जनरल नेम, कॉमन नाऊन. बघा, हे झालं पहिलं उदाहरण. जरी समजलं नाही, तुम्ही मला काय करा, फोन करा, ठीक आहे. त्यानंतर दुसरं, आता इथं बघा, दे लिव्ह इन अ सिटी. हे काय आहे, एका शहराचं चित्र आहे. दे लिव्ह इन अ सिटी, ते शहरामध्ये राहतात. कुठे राहतात ते, शहरामध्ये. जनरल नेम फॉर द प्लेस. सिटी काय झालं, ठिकाण आहे, जनरल नेम. आता इथं कोणती सिटी सांगितली का तुम्हाला, मुंबईत राहतात, पुण्यात राहतात, कोल्हापूरमध्ये राहतात, दिल्लीत राहतात, किंवा शांघाय अमेरिका सारखं इथं कोणतं नाव सांगितलं आहे का तुम्हाला, नाही. फक्त काय सांगितलं आहे, सिटी. फक्त तुम्हाला काय सांगितलं, सिटी, एवढंच सांगितलेलं आहे. मग सिटी, त्यामध्ये कोणते असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, जपान असेल, काही असेल. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, परफेक्ट नाव दिलेलं नाही. फक्त काय सांगितलं आहे, दे लिव्ह इन अ सिटी, ते शहरात राहतात. शहर, कोणतं शहर दिलेलं आहे, फिक्स नाही. आणि शहर काय झालं, हे एका ठिकाणाचं नाव आहे.
म्हणून याला आपण सुद्धा काय म्हणतो, सिटी हे काय झालं, कॉमन नाऊन. सिटी हे कॉमन नाऊनचं एक उदाहरण झालं बाळांनो. अशी उदाहरणं आपल्याला सुद्धा शोधायची आहेत. आणखीन एक बघू आपण. इट इज हिज डॉग. थोडासा आपण कलर चेंज करतोय. इट इज हिज डॉग. जनरल नेम फॉर अँड द ॲनिमल. हा काय झाला, डॉग इज अन ॲनिमल, प्राणी आहे हा. बरोबर. आता प्राण्याला ओळखायचं. डॉग, त्यानंतर टायगर आहे, लायन आहे, पुन्हा लेपर्ड आहे, बरेचसे प्राणी आहेत. वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, एलिफंट आहे, सगळे प्राणी. आता जर आपण कुत्र्याला हत्ती म्हटलं चालेल का बाळांनो? नाही. आता हत्ती म्हटलंय काय आपल्यासमोर चित्र तयार होतं, तर त्याला एक सोंड आहे, त्याला सुपा एवढे कान आहेत, 4 पाय आहेत आणि त्याला एक छोटीशी शेपूट आहे आणि अंगानं 11 हळविका, धिप्पाड असा अतिशय बुद्धिवान प्राणी म्हणजे कोण, हत्ती. असं आपलं चित्र समोर येतो. आणि जर आपण कुत्र्याला हत्ती म्हटलं चालू शकेल का? चालणार नाही. कुत्रा म्हणजे काय चित्र आपल्यासमोर येतं, तर इथं हेच चित्र तुम्हाला तुमच्यासमोर पाहायला मिळेल. असं चित्र तुमच्यासमोर येतं. मग आता डॉग, एकच डॉग आहे का? नाही, भरपूर असेल. डॉग असेल, एलिफंट असेल, सिंह असेल, वाघ असेल, हे सगळे प्राणी म्हणून, कोल्हा असेल, लांडगा असेल, काही तुम्ही घ्या, कोणताही प्राणी घ्या, हे सगळे कॅटेगरी कशाचे ते प्राणी, ॲनिमल ह्या कॅटेगरीमध्ये हे सगळे प्राणी मोडतात. आणि कुत्रा हा सुद्धा काय आहे, एक प्राण्यांचाच भाग आहे. आणि म्हणून प्राणी हे काय झालं, त्यांच्यासाठी जनरल नेम. डॉग हे त्याच्यासाठी काय झालं, जनरल नेम झालं. मग तुम्ही कुत्र्याला काय नाव द्या, टॉमी द्या, ब्रुनो द्या, सुज्जू द्या, टफी द्या, काही द्या, कोणतंही तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय झालं, डॉग हे काय झालं, जनरल नेम. डॉग हे सामान्य नाव. डॉग हे सामान्य नावाचं एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. डॉग इज अन एक्झाम्पल ऑफ अ कॉमन नेम. नेक्स्ट पुढे होतं, दिस इज अ पेस्ट्री. पेस्ट्री, आता पेस्ट्री म्हणजे केक. तुम्हाला आवडतं, खाताय ना तुम्ही, कोणतंही तुम्ही खाऊ शकताय, तुमच्या आवडीचं आहे ही पेस्ट्री. जनरल नेम फॉर द थिंग. तर पेस्ट्री हे सुद्धा काय आहे, एक जनरल नाव आहे. त्यामध्ये असं काय स्ट्रॉबेरी असेल, बटरस्कॉच असेल, व्हॅनिला असेल, सगळे फ्लेवर्ड असेल, ॲपल शेक असेल, भरपूर काही फ्लेवर्स आहेत, तुम्ही खाताय बघा. त्यानंतर हे सगळे जे फ्लेवर्स आहेत, ह्या फ्लेवर्सचं सांगितलं आहे का तुम्हाला? सांगितलेला नाही. काय सांगितलं आहे? फ्लेवर. पेस्ट्री, चॉकलेट म्हणू आपण. चॉकलेट म्हणजे त्यामध्ये डेअरी मिल्क आलं, कॅडबरी आली, सिल्क आली, किटकॅट आली, हे सगळे काय आहेत, कॅडबरीचे प्रकार. तसेच ह्या पेस्ट्रीचे सुद्धा प्रकार आहेत. आईस केक असेल त्यातलाच, त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट असेल, डार्क फॉरेस्ट असेल, बटरस्कॉच असेल, व्हॅनिला असेल, पायनॅपल असेल, हे सगळे फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर आपण म्हणूया, स्ट्रॉबेरी फ्लेवर, एवढे सगळे फ्लेवर काय असतात, हे असतात. पण इथं काय सांगितलं आहे, हे जरी सगळे फ्लेवर्स असले ते मोडतात कशामध्ये, पेस्ट्री यामध्येच मोडतात. म्हणून आपण काय म्हणतो, पेस्ट्री द्या. आपण बेकरीमध्ये जातो आणि सांगतो, एक्सक्यूज मी, वुड यू हॅव अ पेस्ट्री. तुमच्याकडे पेस्ट्री आहे का? पेस्ट्री म्हणतो. मग तो सांगेल कोणती आहे पेस्ट्री हवे तुम्हाला, स्ट्रॉबेरी हवे, बटरस्कॉच हवे, पिस्ता हवे आहे, कोणती आहे सांगा, पायनॅपल आहे. मग तुम्ही त्यातलं काय करता, एक सिलेक्ट करता आणि ती सांगता. मग ह्या सगळ्या काय झाल्या, पेस्ट्रीज. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं पेस्ट्री हे सुद्धा काय झालं, एक जनरल नेम झालं. एखादं जनरल नाव इथं आपण त्याला दिलेलं आहे, म्हणून हे सुद्धा कॉमन नेम तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, तर कॉमन नाउन्स आर नॉट कॅपिटलाइज्ड अनलेस दे बिगिन अ सेंटेन्स ऑर अ पार्ट ऑफ अ टायटल. हे लक्षात ठेवायचं आहे. दे आर नॉट कॅपिटलाइज्ड. आता इथं तुम्ही मागची सगळी सेंटेन्सेस बघाल, इथं कॅपिटल लेटर दिलं आहे का तुम्हाला? नाही. हे काय आहे, स्मॉल लेटर आहे. पी इज रिटर्न इन अ स्मॉल. हे कॅपिटल झालं आणि हे स्मॉल झालं. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, धिस इज अ पेस्ट्री. पेस्ट्री हे कॉमन नाऊन आहे. मग ज्यावेळी तुम्ही कॉमन नाऊन लिहाल, कॉमन नाऊन लिहित असताना तुम्ही काय करायचं आहे, ते नेहमी तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे बाळांनो.
काय लिहायचं आहे, स्मॉल लेटरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. ॲट दे बिगिन अ सेंटेन्स ऑर पार्ट ऑफ अ टायटल. बघा, ठीक आहे. आता नेक्स्ट स्पेशल नाउन्स. मगाशी आपण बघितलं कॉमन नाउन्स. तुम्हाला मी याचा होमवर्क देणार आहे. आता इथं स्पेशल नाउन्स म्हणजेच प्रॉपर नाउन दुसरा भाग तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता स्पेशल नाउन्स आणि प्रॉपर नाउन म्हणजे इथं पीपल, प्लेसेस, पेट्स, डेज, मंथ्स, ऑर्गनायझेशन एक्स्ट्रा. आता सुरुवातीच पुन्हा आपण एक्झाम्पल बघायची. आपण मगाशी काय बघितलं तर एक जनरल नावं बघितली. त्यामध्ये पेस्ट्री बघितलं, डॉग बघितलं, पर्सन बघितलं. ही काय झाली, सगळी ही जनरल नाउन किंवा कॉमन नाउन. तर आता आपण काय बघणार आहोत तर प्रॉपर नाउन. बघायचं सेंटेन्स, जॉन द क्लाउन. काय, जॉन द क्लाउन एंटरटेन्स पीपल इन अ सर्कस. काय मग काय सेंटेन्स होतं, क्लाउन म्हणजे काय सांगितलं, जोकर. जॉन, आता ह्या जॉनला आपण ह्या क्लाउनला काय नाव दिलं, जॉन. स्पेशल नेम फॉर द क्लाउन. किती क्लाउन होते मगाशी, एक 4-5 होते बरोबर. हे 4-5 क्लाउन होते. ह्या 4-5 क्लाउनपैकी याचं नाव काय आहे, जॉन. हा जॉन आहे. जॉन हे काय झाले तर त्या व्यक्तीला नाव दिले, त्या जोकरला इथं नाव दिलेलं आहे. आणि त्याचं काय काम आहे, सर्कशीमध्ये आलेल्या लोकांना एंटरटेन करणं, त्यांचं मनोरंजन करणं, त्यांना हसवणं. आणि त्याचं नाव काय झालं, जॉन. म्हणून जॉन हे काय झालं, एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर नाउन. जॉन इज अ स्पेशल नेम फॉर द क्लाउन. जॉन हे एक स्पेशल नाव त्या जोकरला दिलेलं आहे. म्हणून हा काय झाला, प्रॉपर नाउन. आणखीन एक बघा, दे लिव्ह इन मुंबई. आता मगाशी काय होतं, दे लिव्ह इन सिटी. आता इथं सिटी मुंबई आलं का, सिटी. दे लिव्ह इन मुंबई सिटी. मुंबई शहरामध्ये ते राहतात. मगाशी आपल्याला नाव माहिती नव्हतं, शहरात राहतात एवढंच माहिती होतं. शहर काय झालं, कॉमन नाउन, सामान्य नाम. आणि मुंबई एक प्रॉपर नाउन, विशेष नाव आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. दे लिव्ह इन मुंबई, दे लिव्ह इन पुणे, दे लिव्ह इन कोल्हापूर, दे लिव्ह इन शिरोळ, दे लिव्ह इन दिल्ली असं आपल्याला म्हणता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर ही सगळी काय आहेत, ही शहरांची नावं आहेत. आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, प्रॉपर नाउन. ओके. नेक्स्ट. तर बघा, हिज डॉग हिज नेम इज प्लुटो. आता याला नाव काय दिलं, प्लुटो. प्लुटो हे ग्रहाचं नाव आहे, पण इथं कुत्र्याला प्लुटो म्हटलेलं आहे. जसं तुम्ही टॉमी म्हणता, मोती म्हणता, राजा म्हणता, तुमच्या कुत्र्याला तुम्ही नाव देता, तसंच ह्या मुलानं काय दिलं आहे, त्याला प्लुटो हे नाव दिलं आहे. ही हॅज अ डॉग. त्याला एक सेंटेन्स होतं, पण आता ह्या कुत्र्याचं नाव आपल्याला समजलं आहे. हिज डॉग नेम इज प्लुटो. स्पेशल नाव दिले का बघा इथं, येस, कुत्र्याला स्पेशल नाव इथं दिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. काय आहे ते, प्लुटो. काय दिले बघा, स्पेशल नाव. बघा, डॉग प्लुटो. स्पेशल झालं का, स्पेशल म्हणजेच प्रॉपर नाउन. याच्या कुत्र्याचं नाव काय आहे, प्लुटो. ओके. प्लुटो इज अ प्रॉपर नाउन. म्हणून प्लुटो हे काय झालं, प्रॉपर नाउन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. चला पुढे जाऊ आपण नाव. तर जॉन द क्लाउन एंटरटेन्स पीपल इन अ सर्कस. दे लिव्ह इन मुंबई. हिज डॉग नेम इज प्लुटो. ह्या प्रत्येक वाक्यात तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल. काय बघा, जॉन कॅपिटल आहे, एम कॅपिटल आहे, प्लुटो कॅपिटल आहे. ह्या तीनही वाक्यामध्ये जॉन, मुंबई आणि प्लुटो ही काय झालेत, 3 प्रॉपर नाउन आलेत बरोबर का. ही तीनही प्रॉपर नाउन असताना किंवा लिहित असताना काय केलेत, कॅपिटल लेटर्स वापरलेली आहेत. इवन जॉन, मुंबई, प्लुटो यांना आपण प्रॉपर नाउनची उदाहरणं म्हणू. मग
आता हे उदाहरण म्हटल्यानंतर बघा एक पुन्हा आपल्याला नवीन नियम पाहायला मिळतोय. काय बघा, स्पेशल नेम, प्रॉपर नाउन, कंट्री, सिटी, रोड, रिव्हर, माउंटन, फेस्टिवल एट्सेट्रा. हे लिहित असताना ऑल द वर्ड्स इन अ प्रॉपर नाउन बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. प्रॉपर नाउन कोणतंही असू दे, वाक्यामध्ये कुठेही असू दे, ते आपल्याला काय लिहायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. हे विसरायचं नाही बाळांनो. काय विसरायचं नाही आपण, प्रॉपर नाउन लिहित असताना ते नेहमी कॅपिटलच असलं पाहिजेत, स्मॉल लेटरमध्ये आपण लिहायचं नाही. मग प्रॉपर नाउन कुठे कुठे असेल, इट इज अ नेम, स्पेशल नेम. एखाद्या देशाचं नाव असेल, शहराचं असेल, रस्त्याचं असेल, रिव्हर असेल, माउंटन, मॉन्युमेंट, फेस्टिवल असेल, तर इथं काय आहेत, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. आता कंट्री म्हटल्यानंतर भारत आहे. भारत, इंडिया, अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, ही काय झाली, सगळं देश झाले. मग ह्या प्रत्येक देशाला एक वेगळं नाव दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर नाउन. सिटी मगाशी आपण बघितलं, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कोल्हापूर, चेन्नई. रोड, महात्मा गांधीजी रोड, टिळक पथ आपण म्हणू, ही काय झाली, रस्त्याला दिलेलं नाव. रिव्हर, आता आपल्या एरियात आहे, कोणती रिव्हर आहे सांगा, कृष्णा आहे, पंचगंगा आहे, इवन संगम आहे आपल्याकडे, कृष्णा, पंचगंगा, वेदगंगा, पैनगंगा, ह्या सगळ्या नद्या आपल्याकडे येतात आणि कृष्णेमध्ये त्या मिळतात, बरोबर, संगम आहे. माउंटन, माउंटन म्हणजे पर्वत, माउंट एव्हरेस्ट म्हणा आपण, कळसुबाईचं शिखर म्हणू आपण, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. मॉन्युमेंट, फेस्टिवल, फेस्टिवल म्हणजे सण कोणकोणते आहेत, दिवाळी आहे, बकरी ईद आहे, ख्रिसमस आहे, त्यानंतर दसरा आहे, यासारखे प्रत्येक सणाला इथं काय दिले, नाव दिलेलं आहे. मग एखाद्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजेच प्रॉपर नाउन, बरोबर, ठीक आहे. तर इवन माय अंकल लिव्ज इन न्यूझीलंड, न्यूझीलंड हे सुद्धा काय आहे, कंट्री आहे. न्यूझीलंड ही काय झाली, प्रॉपर नाउन. नेक्स्ट, रेड फोर्ट इज सिच्युएटेड इन दिल्ली. दिल्लीमध्ये रेड फोर्ट आहे. न्यू दिल्ली हे सुद्धा काय झालं, प्रॉपर नाउन होऊ शकतं, रेड फोर्ट आणि दिल्ली, बघा. त्यानंतर माय स्कूल इज ऑन महात्मा गांधी रोड, महात्मा गांधी रोड रस्त्याला दिलेलं नाव आहे, बरोबर. माय स्कूल इज ऑन महात्मा गांधी रोड, बघा, कॅपिटल आहे, एम कॅपिटल आहे, जी कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे. हा नियम मात्र लक्षात ठेवायचा. ज्यावेळी प्रॉपर नाउन असेल तर तुम्ही ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे. तर आज बघा अशा पद्धतीनं आपण काय बघितलं, कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन बघितलं. आता तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या लेसनमध्ये आता जर्नी टू द वेस्ट आहे, त्यानंतर जर्नी टू द वेस्ट आपण घेऊ. यामधले काय करायचे आहेत, तुम्हाला कॉमन नाउन शोधायचे आहेत. काय शोधायचे आहेत, जर्नी टू द वेस्ट, जर्नी टू द वेस्ट, कॉमन आणि प्रॉपर नाउन असे 2 टेबल करा तुम्ही आणि एकाखाली 1 2 3 1 2 3 या पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत, ही शब्द लिहायचे आहेत. काय सांगितलं तुम्हाला मी, जर्नी टू द वेस्ट ह्या धड्यामध्ये जितके तुम्हाला कॉमन नाउन पाहायला मिळतील, जितके प्रॉपर नाउन पाहायला मिळतील, ते सगळे तुम्ही काय करायचे आहेत, ह्याच्यात तुम्हाला लिहून मला पाठवायचे आहेत. हा तुमचा काय असेल, आजचा होमवर्क, ठीक आहे. आणि जरी समजलं नसेल, तुम्ही मला कॉल करा, फील फ्री टू कॉल मी, आय विल एक्सप्लेन इट टू यू. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही काय करा, मला लिहून पाठवाल अशी आशा करतो. आणि मी उद्या पुन्हा एकदा आपण राहिलेला जो आपला लेसन आहे, जो आपण म्हणतो आता कॉमन नाउन बघितलं आहे, उद्या आपल्याला काय बघायचं आहे, प्रोनाउन हे बघायचं आहे, ठीक आहे. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.